थोडा आराम करावा म्हटलं आणि बसलो जरा वेळ की थोडा वेळ बरं वाटतं आणि नंतर लगेचच गिल्ट फिलिंग यायला लागतं की आपण किती वेळ वाया घालवतोय, आपलं काम किती बाकी आहे, किती टाइमपास करतोय, कशासाठी आराम करतोय. म्हणजे आरामाची खरंच गरज असते, तरी पण आपण आराम करू शकत नाही. सतत अपराधीपणाची भावना येते, गिल्ट फिलिंग येते. असं जर होत असेल, आराम करता येत नसेल, आराम करायचा आहे, आराम गरजेचा आहे हे माहीत असून सुद्धा आराम करता येत नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. का बरं आपण आराम करू शकत नाही आणि आराम न केल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या नात्यावरती होतो. कारण मग मी जर थकलेली असेल तर माझ्यामधनं जे बाहेर येणारे वर्तनाच्या माध्यमातनं, विचारांच्या माध्यमातनं, ते सुद्धा काही फार सकारात्मक किंवा क्रिएटिव्ह काही येणार नाहीये. त्यामुळे चिडचिड, राग राग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे ना, ह्याच्या मागे कुठेतरी एक कारण हेही आहे की आपण आरामाची गरज असताना देखील आराम करू शकत नाही. आराम करायला लागलो की आपल्याला गिल्ट फिलिंग येतं. हे काय आहे नेमकं आणि यातनं बाहेर कसं यायचं हे आज आपण समजून घेणार आहोत. आराम मला करायचा असतो आणि तो करता येत नाही, यामागे आपले काहीतरी ठाम विश्वास आहेत. आपल्याला लहानपणापासून सांगितलंय की नुसतं बसणं किंवा आराम करणं म्हणजे आळशीपणा आहे. तुम्ही आळशी आहात म्हणून तुम्ही काही काम करत नाही आहात. तुम्ही बसला आहात म्हणजे तुम्ही नॉन प्रोडक्टिव्ह आहात. तुम्ही कृतिशील नाही आहात आणि कृतिशील नसणं हे काही चांगलं नाहीये. तुम्ही सतत काहीतरी काम करत राहणं म्हणजे तुमच्यामध्ये ऊर्जा आहे, म्हणजे तुम्ही सळसळतं रक्त आहे, म्हणजे तुम्ही जिवंत आहात, असं आपण सगळे समीकरणं लावलेली आहेत. आणि मी जर आराम करायचा म्हणलं, नुसतं बसून राहायचंय की आठवडाभर मी काम केलंय, आज मी दिवसभर आराम करणार आहे. थोडा वेळ बरं वाटतं आणि जसं जसं दिवस पुढे सरकायला लागतो तसं तसं अस्वस्थता वाढायला लागते की हे राहिलेलं आहे, ते राहिलेलं आहे आणि मी नुसतीच बसलेली आहे. कारण नुसती बसलेली आहे चा अर्थ मी आळशी आहे, मी कृती शून्य आहे, मी अनप्रोडक्टिव्ह आहे, असं आपण इक्वेशन केलेलं आहे. पण आराम करणं खरंच गरजेचं आहे. शारीरिक आराम गरजेचा आहे, मानसिक आराम गरजेचा आहे. ज्या वेळेला आपण आराम करतो त्यावेळेला आपला जो मेंदू आहे ना, तो काम करत असतो, जो डिफॉल्ट मोड वरती काम करतो, ज्यामध्ये आपल्या ज्या सगळ्या स्मृती आहेत ना, तो त्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला आपण सॉर्टिंग म्हणू, ऑर्गनाइज्ड म्हणू, हे काम मेंदू करत असतो ज्या वेळेला आपण आराम करतो. ज्या वेळेला आपण आराम करत असतो ना, त्यावेळेला आपण सगळ्यात जास्त क्रिएटिव्ह असतो. बघा, क्रिएटिव्हिटी आपल्याला केव्हा येते? जेव्हा आपण रिलॅक्स बसलेलो आहोत, समुद्रकिनारी आहोत, झाडाच्या खाली बसलेलो आहोत, काय आहे त्यावेळेला आपण निवांत आहोत, आपण आरामशीर बसलेलो आहोत, आपण आराम करतोय, त्यावेळेला आपण सगळ्यात जास्त क्रिएटिव्हिटी आपल्यामध्ये येते. स्ट्रॅटेजिक थिंकिंग जे आहे, विचार करणं असेल, निर्णय घेणं असेल, या सगळ्यासाठी मेंदूला काम करावं लागतं आणि त्याच्यासाठी त्याला आरामाची गरज असते. त्यामुळे आराम करणं खरंच गरजेचं आहे. आपण जो डोक्यात आपल्या फिक्स केलेला आहे ना की आराम म्हणजे आळस, जो कोणी आराम करतोय तो आळशी आहे, त्याच्यापेक्षा आराम करतो आहे म्हणजे आपल्या मेंदूची पुनर्बांधणी आपण करतो आहे. त्यामुळे आराम करत असताना गिल्ट घ्यायची गरज नाही. हे मी किती सांगत जरी असले तरी ज्याला सवय लागलेली आहे त्यांना हे बदलणं जसं कठीण आहे. पण त्यासाठी आपण काही उपाय नक्कीच करू शकतो. यातला उपाय कोणता तुमच्यासाठी लागू पडतोय ते बघा. सगळ्यात पहिले आपण करू शकतो की जसं आपण कामाचा वेळ ठरवलेला आहे तसाच आरामासाठी सुद्धा आपण वेळ ठरवूया की या वेळात मी आराम करणार. हे 10 मिनिटांना मी आराम करणार आहे, मी काहीच करणार नाही, मी डोळे मिटून बसणार आहे किंवा मी नुसतं बसणार आहे. मी मोबाईल बघणार नाहीये, मी कोणाशी बोलणार नाही, मी फोन कॉल करणार नाही किंवा मी गाणी सुद्धा ऐकणार नाही, मी काहीच करणार नाही. असा वेळ आपल्या टाइम टेबल मध्ये आपण आरामासाठी आखून दिला पाहिजे. हे सगळ्यात पहिले आहे. दुसरं, हे करत असताना सुरुवात जसं मिळेल की आपलं इतकं फिक्स झालेलं आहे की आराम म्हणजे आळस, तर एक आपण करू शकतो की आराम करायची जी आपली वेळ आहे त्याच्या आधी आपण एक काम पूर्ण करूया. कारण काम अपूर्ण राहिलं की आपला मेंदू आपल्याला त्रास द्यायला लागतो की काम पूर्ण झालं नाही, काम पूर्ण झालं नाही. याला म्हणतात झायगर्निक इफेक्ट, ज्यामध्ये अपूर्ण कामाचं आपल्याला टेन्शन यायला लागतं, आपल्याला एन्झायटी येते, आपल्याला स्ट्रेस त्याचा येतो. त्यामुळे आराम करायचा आहे, आपण वेळ ठरवली की 3 ते 4 मी आराम करणार आहे किंवा 3 ते 3:15, 3:30 जो काही वेळ आपला ठरलेला असेल, त्याच्या आधी कुठलं पण काम, एक काम आपण पूर्ण करूया आणि मग आराम करूया. हे आपण नक्कीच करू. तिसरं आणि महत्वाचं, ज्यामध्ये आपल्या सेल्फ टॉक जो आहे ना, त्यात आपल्याला बदल करायचा आहे. आपण जे स्वतःशी संवाद साधतो त्यात बदल करायचा आहे. मी आराम करते कारण ते गरजेचं आहे.
मी आराम करते म्हणजे मी आळशी आहे हे वाक्य काढून आराम ही गरज आहे असं जर आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं तर मला असं वाटतं की सगळेच जण आपण आराम विदाऊट एनी गिल्ट करू शकणार आहोत. आणि आराम न करणं यामध्ये आपण खूप प्राईड घेतो. आपण खूप कौतुकाने सांगतो मला ना अजिबात आराम आवडत नाही, मी सतत काम करत असते. प्लीज, आराम करणं गरजेचं आहे. आणि प्रामुख्याने भारतीय स्त्रियांमध्ये आपल्याला हे खूप मोठ्या प्रमाणात दिसतं की मी सतत काम करत असते. नको, आराम गरजेचा आहे. आराम म्हणजे आळस नाही. आराम म्हणजे आपल्या मेंदूला, आपल्या शरीराला पुनर्बांधणी करणं. जे काही रिपेअर करायचं आहे ना, ते रिपेअर करायचं काम जे आहे ते आरामाचा जो वेळ आहे ना त्यामध्ये होत असतं. त्यामुळे आपल्या मेंदूला आणि शरीराला रिपेअर करण्यासाठी म्हणून आपल्याला आराम करायचा आहे. त्यामुळे इथून पुढे जेव्हा पण आराम करणार आहात तेव्हा गिल्ट फ्री आराम करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.